चं एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर बऱ्याच मुलांना प्रश्न पडलेला असतो की आता आपण पुढं काय करायचं. जर त्यांचं डिप्लोमा इन फार्मसी एज्युकेशन झालं असेल तर त्यांच्यासाठी करिअरच्या भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. जसं की तुम्ही स्वतःचं तुमचं मेडिकल स्टोअर टाकू शकता किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲज अ हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून वर्किंग करू शकता. गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या विभागामधून दरवर्षीप्रमाणे रिक्वायरमेंट निघत असतात. जसं की तुमचं तालुका लेवलवरती, जिल्हा लेवलवरती अशा याच्यामध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांची खूप गरज असते ॲज अ औषध निर्माता म्हणून त्यांना घेतलं जातं. इंडियन आर्मी असेल, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स असेल, इंडियन रेल्वे असेल, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असेल, त्याचप्रमाणे ज्या सेमी गव्हर्नमेंट आहेत आणि ज्या गव्हर्नमेंट बॉडीज आहेत तिथं अशा विद्यार्थ्यांना खूप स्कोप असतो. तर त्यांचा जो एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल किंवा जो सिलेक्शन क्रायटेरिया असेल तो जर तुम्ही फुलफिल केला, जसं की रिटन एक्झामिनेशन दिली, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही सक्सेसफुली झाला, त्यानंतर तुमचं मेडिकल एक्झामिनेशन झालं आणि मेडिकल एक्झामिनेशन नंतर जर तुमचा इंटरव्ह्यू असेल, या सर्व स्टेप क्वालिफाय करून जर गेला तर तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्येही काम करण्याची तुम्हाला एक खूप मोठी संधी असते. डिप्लोमा झालेले स्टुडंट याच्या व्यतिरिक्त जे मोठे मोठे वेलनेस सेंटर जे आहेत ज्याच्यामध्ये आपण मेडिसिन डिस्पेन्स करतो पेशंटला, अशा ठिकाणी त्यांना भरपूर स्कोप असतो किंवा स्वतःचं स्टार्टअप चांगल्या प्रकारे ते करू शकतात. तुमचं जर बॅचलर ऑफ फार्मसी झालं असेल, बी फार्मसी, या क्षेत्रामध्येही करिअरच्या भरपूर संधी आहेत. मॅन्युफॅक्चरिंग युनिटला, फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग जे युनिट आहेत तिथं अशा स्टुडंटची खूप रिक्वायरमेंट असते. प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल, क्वालिटी कंट्रोल असेल, क्वालिटी ॲश्युरन्स असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट असेल, स्टोअर डिपार्टमेंट असेल, FG स्टोअर डिपार्टमेंट असेल. याच्या व्यतिरिक्त काही एक्सेप्शनल डिपार्टमेंटमध्येही कंपनीमध्ये बी फार्मसीच्या स्टुडंटना खूप स्कोप असतो. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्या स्किलमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, मॅन्युफॅक्चरिंग युनिटला जर जायचं असेल तर काही लोकांना प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करण्यास खूप इच्छुक असतात. काही लोकांना टेस्टिंग पर्पजच्या उद्देशाने जर गेले तर क्वालिटी कंट्रोलमध्ये जात असतात. डॉक्युमेंटेशन जर ज्याच्यामध्ये आवड आहे असे विद्यार्थी क्वालिटी ॲश्युरन्समध्ये जाऊ शकतात. फॉर्म्युलेशन असेल, क्लिनिकल ट्रायल्स असतील, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये भरपूर अपॉर्च्युनिटी असतात. तर हे स्टुडंट तिथे अप्लाय करू शकतात. जी मुलं डिप्लोमा डी फार्म कंप्लीट झालेलं आहेत अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अकॅडमिक विभागामध्ये पण आपण जाऊन वर्क करू शकतो. ही बी फार्मसी झालेल्या स्टुडंटना एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर पाहायचं झालं तर ड्रग इन्स्पेक्टर, त्याचबरोबर असिस्टंट कमिशनर असेल किंवा सेंट्रल लेवलवरती CDSCO, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनमध्येही अपॉर्च्युनिटी असतात. इंडियन रेल्वे असेल, इंडियन आर्मी असेल, गव्हर्नमेंटचे मोठे मोठे हॉस्पिटल्स असतात, तिथे दरवर्षी रिक्वायरमेंट निघत असतात. जर तुम्ही त्यांचा क्रायटेरिया फुलफिल केला तर तुम्हाला तिथे अपॉर्च्युनिटी मिळू शकते. ज्यांचं मास्टर ऑफ फार्मसी, M फार्मसी कंप्लीट झालं आहे अशा विद्यार्थ्यांना अकॅडमिकमध्ये खूप स्कोप असतो. जे विद्यार्थी डिप्लोमा झालेले आहेत किंवा जे विद्यार्थी डिग्री ज्यांची कंप्लीट झाली आहेत अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एम फार्मसी झालेल्या स्टुडंट्सला खूप स्कोप असतो. त्यानंतर एखाद्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये त्यांना ॲज अ प्रोडक्शन म्हणून किंवा ॲज अ QA, क्वालिटी ॲश्युरन्स सेक्शनमध्ये किंवा क्वालिटी कंट्रोल सेक्शनमध्येही चांगल्या प्रकारचे पॅकेजेस, चांगला पगार मिळून त्यांना तिथे अपॉर्च्युनिटी दिली जाते. त्याच्या पुढचं जर एज्युकेशन घेतलं असेल तर PhD, फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये जर PhD जर झाले असेल तर त्यांनाही अतिशय चांगल्या प्रकारचे पॅकेज देऊन त्यांची जिथं जिथं रिक्वायरमेंट आहे अशा ठिकाणी जर त्यांनी अप्लाय केलं तर त्यांना चांगलं पॅकेज मिळालं जातं. आणि जे बी फार्मसी झालेले स्टुडंट्स आहेत किंवा M फार्मसी झालेले स्टुडंट्स आहेत अशा स्टुडंट्सना जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन द्यायचे असेल, जसं की MPSC असेल किंवा UPSC असेल, MPSC मध्ये ड्रग इन्स्पेक्टर किंवा फार्मसी फील्ड सोडून अशा अनेक ठिकाणी भरपूर अपॉर्च्युनिटीज त्यांच्यासाठी असतात. त्या स्पर्धा परीक्षांचा प्रॉपर अभ्यास करणं, एक्झाम देणं, एक्झाम दिल्यानंतर
तुमची कागदपत्र तपासणी असेल, मेडिकल एक्झामिनेशन असेल, त्याचबरोबर इंटरव्ह्यू असतील, या सर्व कंडिशन्स ज्यावेळेस तुम्ही क्रॅक करता त्यावेळेस तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ठिकाणी तिथे तुम्हाला जॉब मिळून जातो. अशा अपॉर्च्युनिटीज आहेत. तर तुमचं एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर गोंधळून न जाता तुम्हाला ज्या स्किलमध्ये आवड आहे ते स्किल तुम्ही निवडा, त्याच्यावरती तुम्ही स्टडी करा. त्याच्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यू असेल किंवा तुमचं मेडिकलच्या दृष्टीने जर तुम्ही विचार करत असाल तर त्याला कोणकोणती रिक्वायरमेंट लागते, त्यासाठी काय करू शकतो. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असतील, फार्मॅको विजिलन्स असतील, या क्षेत्रामध्ये अतिशय फार्मसीच्या विद्यार्थ्यांना भरपूर स्कोप आहे. योग्य प्रकारे तुम्ही अभ्यास करून इंटरव्ह्यू क्रॅक केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे पॅकेजेसवर अशा मुलांना घेतलं जातं.